विधानसभेच्या निवडणुका नोव्हेंबर महिन्यात असण्याची शक्यता. पुण्यातील लाडकी बहीण योजना शुभारंभ कार्यक्रमातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे संकेत. टाइम्स मॅट्राइजच्या सर्व्हेनुसार महाराष्ट्रात महाविकास आघाडी महायुती कोणालाच बहुमत नाही. अपक्षांच्या हाती सत्तेची चावी, सर्व्हेत दावा. टाइम्सच्या सर्व्हेनुसार भाजपला 95 ते 105, शिंदे गटाला 19 ते 24 तर ठाकरेंना 26 ते 31 जागांचा अंदाज. काँग्रेसला 42 ते 47 जागा मिळणार असल्याचा टाइम्सचा सर्व्हे. मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना सर्वात जास्त पसंती. शिंदेंना 27%, ठाकरेंना 23 तर फडणवीसांना 21% पसंती. टाइम्सच्या सर्व्हेत दावा. जरांगेंच्या वाटेवर भाजपचे 3 नेते असल्याची चर्चा. संगीता ठोंबरे, राजेंद्र मस्के आणि मिनल खदगावकरांनी घेतली जरांगेंची भेट. माढा विधानसभेच्या जागेवर काँग्रेसकडून बैठका आणि मेळावे घेऊन दावा. तर माढ्याची जागा आमच्याकडेच राहणार असल्याचा शरद पवार गटाच्या नेत्यांकडून विश्वास व्यक्त. राजकीय जळणघडणीत शरद पवारांचा मोठा वाटा. पवारांचं नेतृत्व मान्य करतो. जिल्हा बँकेच्या अडचणींमुळे नाईलाजाने अजितदादांसोबत. अजितदादांचे आमदार राजेंद्र शिंगणेंची भूमिका. उमरेड, काटोल, पूर्व नागपूर, हिंगणासाठी पवार गट आग्रही. पवारांची भेट घेत पदाधिकाऱ्यांकडून 4 मतदारसंघांची मागणी. रामटेक विधानसभेच्या जागेवर ठाकरे गटाचा दावा. रामटेकची जागा आम्ही लढवणार, संजय राऊतांची घोषणा. युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊतसह 50% तरुणांना विधानसभेची उमेदवारी द्या. काँग्रेस नेते नितीन राऊतांची हायकमांडकडे मागणी. अजित पवारांची आज जुन्नर तालुक्यात जनसन्मान यात्रा. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना चर्चासत्र आणि इतर बैठकांचं आयोजन. कोल्हापूर जिल्हा बँकेच्या अहवालावरच्या फोटोंची चर्चा. बँकेच्या वार्षिक अहवालात अमित शहांसह पवारांचाही फोटो. महाविकास आघाडी आणि महायुतीकडून लाडक्या बहीण योजनेतील महिलांना दरमहा 3000 रुपये देण्याचे दावे. सरकारला ताकद द्या, 1500चे 3000 देऊ, शिंदेंचं आश्वासन. तर महाविकास आघाडी सत्तेत आल्यावर 3000 देणार, राऊतांचंही वक्तव्य. महाविकास आघाडीच्या 20 आणि 21 ऑगस्टला 2 मोठ्या बैठका. जागा वाटपावर चर्चा होणार असल्याची माहिती. बाबाजानी दुर्राणींची पवार गटाकडे उमेदवारीची मागणी. तर आमच्या सर्वेत दुर्राणींच्या बाजूने कल असं म्हणत जयंत पाटलांकडून उमेदवारीचे संकेत. मी माझ्या भूमिकेवर ठाम. चूक केली असं वाटत नाही. माफी मागण्यासारखं मी काहीही केलेलं नाही. वादग्रस्त वक्तव्यावर होणाऱ्या टीकेनंतर रामगिरी महाराजांकडून दिलगिरी नाहीच. शरद पवार आज बारामती आणि पुण्याच्या दौऱ्यावर. पुण्यात आज संध्याकाळी पवार गटाची बैठक. विधानसभेच्या पार्श्वभूमीवर पवार आढावा बैठक घेणार. कोल्हापुरात 20 ऑगस्टला होणारी महायुतीची जाहीर सभा लांबणीवर. महायुतीकडून लवकरच नवीन तारीख जाहीर केली जाणार. नाशिकमधील राणा प्रकरणातील 2 गटांमधील 200 जणांवर गुन्हे. 20 जण अटकेत तर 55 जणांवर जीवे मारण्याच्या प्रयत्नाचा गुन्हा. 3ही रेल्वे मार्गावर आज मेगा ब्लॉक. मध्य रेल्वेवर सकाळी 11 ते 3:30 पर्यंत, पश्चिम रेल्वेवर सकाळी 10 ते दुपारी 3 पर्यंत तर हार्बरवर 11:15 ते 4:15 पर्यंत ब्लॉक असणार. राज्यातील बहुतांश भागात आज जोरदार पावसाचा इशारा. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि संपूर्ण विदर्भात पावसाचा येलो अलर्ट जारी.